गुड मॉर्निंग ऑल. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान जाऊ दे. सकाळी उठल्या उठल्या केसांचा आकार हा असा काही दिसत होता. 7 वाजताचं पाणी येतं ते पाणी भरून झालं कारण नेहमी मलाच काम करावं लागणार. त्याच्यानंतर टिपळ पूर्ण क्लीन केलं, त्याच्यात सगळी जळमट आणि धूळ बसली होती आणि साईडला ठेवून दिला. यार किती पण कचरा काढा तरी पण घरातली धूळ काही संपायचं नाव नाही. छान जेवण बनवत होती, त्याच्यानंतर डोक्यात विचार आला की अरे रात्रीचे उरलेले पराठे मलाच खावे लागणार कारण ते थोडेसे जाड झाले होते ना, त्याच्यामुळे कसे संपू कळत नाही. दीर्घ श्वास घेतला आणि ठरवलं की हा मला हे फिनिश करायचेच आहेत. अन्न हे पूर्ण ब्रह्म टाकून द्यायचं अजिबात नाहीये. नाहीतर मातोश्री आमच्या डान्स करत करत आहे ना हे कसं तरी संपवले. त्याच्यानंतर आम्ही एटीएम मध्ये गेलो पण पैसेच निघाले नाहीत. यार आलेच नाहीत पैसे. पैशाचा आवाज येत होता मोजताना पण आलेच नाहीत. थांब. या एटीएम ला टाटा बाय बाय करत दुसऱ्या एटीएम मधून पैसे काढले. त्याच्यानंतर माझा भाऊ लॅपटॉपची प्राइस विचारत होता. पशु पक्षी प्रेमी असल्यामुळे माझा भाऊ जिकडे भेटेल तिथे सगळ्यांना खेळवत असतो. आता हे कानाला कसं खेळवतोय ना, मला खूप जास्त हसायला आलं. आता कुठून कुठून ना जाणे कुठून कुठून घेऊन गेला माझा भाऊ आणि फायनली तो जाणार दुसरीकडे आणि मी जाणार घरी. पण घरी जाण्याच्या अगोदर स्टेशनच्या एटीएम मधून तिथून पैसे काढले आणि हे एटीएम इतकं भारी होतं ना आणि फ्रेश वाटत होतं. असं वाटतं याचं उद्घाटन मीच केलंय. कॉलिंग घेण्यापूर्वी ते कट करून चेक करून घेणं हा धडा माझ्या मम्मीमुळे अस्तित्वात आला, नाही तर माझी काही खैर नाही. महिन्याला लागणारी साबण शॅम्पू सगळ्यांची लिस्ट करून ते घेऊन आले. त्याच्यानंतर खूप दमले होते, पुन्हा डॉक्टर जायचं होतं. फीवर असल्यामुळे 5 डेज साठी मम्मीची ट्रीटमेंट सुरू असणार आहे. असा होता आजचा दिवस. लाईक शेअर फॉलो करा. टेक केअर.